लोहार रे आळवितो एक भावगीत सांगे जीवनाची अन जगण्याची रीत सांगे जीवनाची अन जगण्याची रीत लोहार रे आळवितो एक भावगीत खण खण वाजे ठन ठन वाजे सत्य ज्ञान हातोडा तत्व माझे सत्य ज्ञान हातोडा हेची तत्व माझे विवेकाच्या ऐरणीवर घडमुठीन ठिणगीत विवेकाच्या ऐरणीवर घडमुठीन काम क्रोध लोभ मत्सर पेटवूच्या भट्टीत काम क्रोध लोभ मत्सर पेटवूच्या भट्टीत जीव मानवाचा देहा करू जनहित जीव मानवाचा देहा करू जनहित लोहार रे आळवितो एक भावगीत बाता होत वर खाली जैसे सुख दुःख बाता होत वर खाली जैसे सुख दुःख समाधानी रे असे हीच तुला भूक समाधानी रे असावे हीच तुला भूक ज्ञान ज्योत अग्नीमध्ये अग्नी आहे का भेटलेला ज्ञान ज्योत अग्नीमध्ये अमृत रस भक्तीचा वितळून वाहू रे तुझ्या आत्मशक्तीचा वितळून वाहू दे रे तुझ्या आत्मशक्तीचा ऐसी तपश्चर्या ईश्वरी होई तुझी जीत ऐसी तपश्चर्या ईश्वरी होई तुझी जीत लोहार रे आळवितो एक भावगीत लोहार रे आळवितो एक भावगीत स्वागत करतो आणि थांबतो. सुंदर भावगीतांनी या कवी संमेलनाची सुरुवात झाली आहे आणि आपण त्यांनी सगळं अध्यात्म या कवितेतून मांडलं आहे आणि आपण या कवी संमेलनाचा अजून एक रसाळा गोड आवाजात सुरुवात करत आहोत. तर मी प्रियाजी लिमये यांना विनंती करतो की आपल्या गोड आवाजात आपण एक गीत सादर बोलू नका मग गरज नाही. वा वा फोटो वगैरे व्यवस्थित काढता येते होय. हे जे मधले बाजूला झाले ना त्या बाईंचा फोटो वा 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 खालीवर मग वाहत जाई हवा कोळशाच्या भट्टीवर. भट्टीतील कोळसा लाले लाल होता लोहार घेतो घण आपुल्या हाता. तो भट्टीतील लोखंडाला डावी आयरण भाग पाडी लोखंडास येण्या शरण.
मुकाट्याने पुढे करी लोखंड आपुले गाल, घणाने करी लोहार त्याचे गाल हो लाल. लोहार मारतो लोखंडाला लावण्या वळण, समाजाचा कामी यावा त्याचा प्रत्येक कण. लोहार देई लोखंडाला योग्य असा आकार, त्यातून उपयुक्त अशी वस्तू साकार. लोहाराला फुटे घाम मारता लोखंडावर गण, वस्तू तयार करण्याचा मात्र तो करतोपण. वस्तू तयार होता समाधान चेहऱ्यावर दिसे, वस्तूचे पैसे मिळता तो मनापासून हसे. मेहनत आणि कौशल्य यांचा संगम लोहार, काम पूर्ण झाल्याशिवाय मानत नाही हार. लोहार पूर्ण करतो गरजा लोकांच्या दैनंदिन, त्यासाठी तो करतो कष्ट अगदी रात्रंदिन. अशा या लोहारास करावे आपण वंदन, कारण त्याचे आयुष्य म्हणजे झिजणारे चंदन, झिजणारे चंदन. धन्यवाद. बलदंड रांगडा भाबडा, बलदंड रांगडा भाबडा. नांगर सुराड कोळपे खुरपे आणि कोयते, अवजार बनवतो सारे, अवजार बनवतो सारे. तलवार भाले बरच्या, तलवार भाले बरच्या, बाण भाते आयुधे बनवतो सारे. लोखंडा आकार देऊनी, लोखंडा आकार देऊनी अनेक कलाकृती केल्या. लोखंडाचे तत्वपण तुझमध्ये सामावले, तुझमध्ये सामावले. भात्यामध्ये तुझ्या विश्व सामावले, भात्यामध्ये तुझ्या विश्व सामावले. लोखंड तप्त झाले अनेक आकार साकारले, अनेक आकार साकारले. ऐरणीचा देव माझा सोसी हतोडीचा गाव, ऐरणीचा देव माझा सोसी हतोडीचा गाव. घामाच्या या थेंबावर लिहू लोहाराचे नाव, लोहाराचे नाव लिहू दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. भाता होई वर खाली श्वास जसा लोहाराचा, लाल बुंद चढे लाली जीव जळे कोळशाचा. भाता होई वर खाली श्वास जसा लोहाराचा, लाल बुंद चढे लाली जीव जळे कोळशाचा. ठिलग्याची झाली फुले तळपत्या ज्वालावर, नकळत पडू लागे ऐरणीच्या पायावर, ऐरणीच्या पायावर, पायावर फुले वाहू दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. बायको माझी गुणवान मोठं तिचं योगदान, कर्तृत्वाचं नेसुलेन लोखंडाचं फेडून. बायको माझी गुणवान मोठं तिचं योगदान, कर्तृत्वाचं नेसुलेन लोखंडाचं फेडून. अग्नीमध्ये माझं जीन कोळशाचं झालं सोनं, इडापिडा जाई सारी लक्ष्मीच्या पावलान, पावलान धन घरी येऊ दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. भात्याच्या या आगीमध्ये भूक माझी पेटलेली, डोळ्याच्या या पापणीत दुःख माझी साठलेली. भात्याच्या या आगीमध्ये भूक माझी पेटलेली, डोळ्याच्या या पापणीत दुःख माझी साठलेली. सुख घरी पाणी आली, सुख घरी पाणी भरी, दुःखाची ही दादागिरी. पंढरीची माझी वारी, संस्काराचे पायधरी, संस्काराचे बीज रोवू दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. धुरासंग दुःख माझं ढगामध्ये घुसळलं, धुरासंग दुःख माझं ढगामध्ये घुसळलं. लोहाराचं वय आता राखेमध्ये मिसळलं, धुरासंग दुःख माझं ढगामध्ये मिसळलं. लोहाराचं वय आता राखेमध्ये मिसळलं. नवयुग नवी रीत सारे काही बदललं, नवयंत्र येता दारी भात्याला या विसरलं, भात्याला या हृदय ठेवू दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. ऐरणीचा देवा माझा झोचे हतोडीचा गाव, घामाच्या या थेंबावर लिहू लोहाराचं नाव, लोहाराचं नाव लिहू दे. कृपा तुझी माझ्यावर, माझ्यावर राहू दे. बळी राजाचा मैतर, माझ्या देशाचा लोहार बळी राजाचा मैतर. रोज बनवितो, रोज बनवितो शेतीसाठीच अवजार, रोज बनवितो होता शेतीसाठीच अवजार. पेरणीच्या वेळी
पेरणीच्या वेळी बाप माझा लोहाराकडे जाई, पेरणीच्या वेळी बाप माझा लोहाराकडे जाई. कुळवाची दे रे फास नांगराचा दे रे फाळ, कुळवाची दे रे फास नांगराचा दे रे फाळ. लोहाराच्या कानामध्ये बाप बोलतो या गुज, लोहाराच्या कानामध्ये बाप बोलतो या गुज. हाती देऊन फाळ फास लोहार गालामध्ये हस, हाती देऊन फाळ फास लोहार गालामध्ये हस. कापणीच्या वेळी सुद्धा बाप लोहाराच्या दारी, कापणीच्या वेळी सुद्धा बाप लोहाराच्या दारी. विळ्या कोयत्याची जुडी त्याच्या ठेवूनी समोरी, विळ्या कोयत्याची जुडी त्याच्या ठेवत समोरी. दे रे विळ्या कोयत्याला लावून तुझ्या ऐरणीचे पाणी, दे रे विळ्या कोयत्याला लावून तुझ्या ऐरणीचे पाणी. लोहार समजून घेई बापाच्या गरिबीची कहाणी, लोहार समजून घेई बापाच्या गरिबीची कहाणी. झाली कापणी झोडणी आले पीक मोत्यावानी, झाली कापणी झोडणी आले पीक मोत्यावानी. गरीब बाप माझा आता हिंडतो राजावानी, गरीब बाप माझा आता हिंडतो राजावानी. लोहाराची उधारी बाप पैसे देतो या मोजूनी, लोहाराची उधारी बाप पैसे देतो या मोजूनी. लोहार व्यवस्थेचा कणी अंगी स्वतःचा स्वाभिमान, लोहार व्यवस्थेचा कणी अंगी स्वाभिमानी बाणा, लोहार व्यवस्थेचा कण अंगी स्वाभिमानी बाणा. थँक्यू. संत गजानन महाराज की जय. धनी नात माझं इस्तवासी, धनी माझा घाम पुशी, नात माझं इस्तवासी, धनी माझा घाम पुशी. त्याच्या कष्टाला यश येऊ दे, समेंद्रावाणी माया तुझी माझ्या कुटुंबावर राहू दे. गुणेलई माझी पोर, गुणेलई माझी पोर भात्याचा दोर खालीवर, गुणेलई माझी पोर भात्याचा दोर खालीवर. त्यांच्या कामाला त्यांच्या कामाचं चीज होऊ दे, समेंद्रावाणी माया तुझी माझ्या कुटुंबावर राहू दे. आणि यानंतर आपण असं बघतो की कवी संमेलनामध्ये सुरेश कंक हे आगळं वेगळं त्यांचं नेहमी उपक्रम असतात, अगदी नाविन्यपूर्ण कल्पना असतात आणि त्या कल्पनेनुसार ते कवी संमेलनाचा एक विषय असतो. परंतु या सुरेश कंकांचं असं वैशिष्ट्य आहे की ते कविता कुठेही बोलतात, म्हणजे झाडावर बोलवतात, नंतर नदीच्या नावेत बोलवतात, स्मशानामध्ये बोलवतात, कुठेही बोलवतात आणि उंटावर बसायला देखील बोलवतात. आणि कवी असे त्यांच्या शब्दाला मानतात की ते म्हणतील तिथे ते येतात. आज दुपारच्या वेळेस देखील कवी इथे आलेले आहेत आणि सगळे कवी कसं असतं, कविता म्हणण्याचं इतकं आंतरिक ओढ असते की व्यक्त होण्याचा एक प्रकार असतो. परंतु या बाबतीत मला एक विशेष वाटतं की ॲडव्होकेट अंतरा देशपांडे या स्वतः कवी नसून देखील त्या रसिक म्हणून हजर असतात. म्हणून त्यांना याविषयी काय वाटतं आपल्या अगदी थोडक्यात त्यांनी म्हणून व्यक्त करावं. म्हणजे काहीतरी चित्र त्यांच्या डोक्यात असतं, पण सगळ्यांना एकत्र येऊन नवोदितांना आपलं स्टेज मिळावं, कविता म्हणण्याची संधी मिळावी, हा खूप मोठा उपक्रम त्यांनी कितीतरी वर्ष चालू ठेवलेला आहे. आणि या लोहारांच्या बद्दल म्हणाल तर मी लहानपणी चिंचवड गावात राहत होते. त्या कोपऱ्यावर यांचं दुकान होतं. तेव्हा हे खूप लहान होते, यांचे वडील आणि आई असायचे भात्यावर. तेव्हापासून म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये कुठलंही शास्त्र न वापरता ही माणसं एक्सपर्ट बनतात आणि त्याचा कुठेतरी आपण सन्मान करतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. कंक सरांना अशीच नवीन नवीन कल्पना सुचवाव्यात आणि आम्ही त्याच्यात सहभागी व्हावं ही परमेश्वर चरणी शुभेच्छा देऊन सगळ्यांना परत एकदा अभिनंदन करते आणि सरांना खूप पाठिंबा देऊन खूप मोठं करा, त्यांनी खूप काम केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर मी नामदेवराव हुले यांना विनंती करतो की आपली एक रचना सादर करावी. ते चालत चालविते भाता, राजा होऊ नको उता वेळ, दमा गुमान मारा आता, दमा गुमान मारा आता. कोळशाने प्याली हवा, रंग बदलून तो झाला लावा, कोळशाने प्याली हवा, रंग बदलून तो झाला लावा. सुतात ज्यांचे असती माणुसकी, त्यानेच व्हावा नेता, नुसती मिळवीत व्हावा, छळ गरिबांचा ना करावा.
धनिक तो कष्ट करी भाकर आपुली आपण खाता माझ्या भाळीचे देवा होले होले हलविते रे मी भाता नको हो उता वेळ दमा दमानं घन मारा आता ठाऊक मधला छोटा मोठा विस्तव ठाऊक मधला छोटा मोठा विस्तव बाकी हात रिता दारिद्र्य पुरते सोचता पेटेल ज्वालामुखी हा नवा गबाळ झाले आयुष्याचे शिकले ना कोणी कुळईता कामही मिळे ऐरणीत चरचर करून घेई चावा माझ्या भाडीचे देवा होले होले हलविते रे मी भाता होऊ नको उता वेळ दमा दमानं घर मारा आता दमा दमानं घर मारा आता रुडे जे की न्यू इंग्लिश स्कूल मांड येथील मुख्याध्यापक आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. दादा लोहार लोहार ऊर्जेचे हो आगार दादा लोहार लोहार लोहाचे होते हार दादा लोहार लोहार लोहाचे होते हार दादा लोहार लोहार श्रमाचे हो महाद्वार श्रमाचे हो महाद्वार दादा लोहार लोहार शोषिताचे हे घर दादा लोहार लोहार ऐरणीवर हो घाव दादा लोहार लोहार महाशक्तीचे हे आगार दादा लोहार लोहार भाता पुरवितो हो वार दादा लोहार लोहार ऐरणीवर हो आघात दादा लोहार लोहार घराचे हो किती गाव दादा लोहार लोहार बाहुबोल त्यांचे हो थोर दादा लोहार लोहार श्रमदेवतेचा तो पुजारी दादा लोहार लोहार आनंदाचे हो वारी सदा माझ्या निखाऱ्याचे गुण ऐरणीच्या डोक्यावर जिंदगानी दाना दाना झोपडीत सदा माझ्या निखाऱ्याचे गुण गाण ऐरणीच्या डोक्यावर जिंदगानी दाना दाना जिन जरी गरिबीच पोटासाठी लढू दे भाकरीच्या आसपाई देह माझा शिकू दे जिन जरी गरिबीच पोटासाठी लढू दे भाकरीच्या आसपाई देह माझा शिकू दे पेटविल्या निखाऱ्यात लोह धरी तो आकार गावा सोसोनी घनाचे स्वप्न होईल साकार गामातल्या थेंबामध्ये कोंब रुजू दे गामातल्या थेंबामध्ये कोंब रुजू दे संसाराच्या वेलीवर फुले दोन फुलू दे इवलिशी जरी ज्योत उजाळते असं म्हणत निखाऱ्याच्या ठिन गीत पोलादही पागळत काळ्या मातीमध्ये पीक पाणी वाढू दे काळ्या मातीमध्ये पीक पाणी वाढू दे पोशिंद्याच्या घरातली इडापिडा सरू दे पोशिंद्याच्या घरातली इडापिडा सरू दे. धन्यवाद. ही तुमचे साधने तर किती वर्ष हातोडी वा ऐरणीला दोघार म्हणाला हातोड्या अनेक घेतल्या पण ऐरण कायम टिकून आहे. मी विचारलं असं का त्यावर दोघारांनी जे उत्तर दिलं ते जणू मला जगण्याचा अर्थ सांगून गेलं. दोघार म्हणाले जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात. प्रमुख पाहुणे त्यांचं मी स्वागत करतो. आपण प्रत्येक माणसामध्ये देव पाहतो तसं मी यांच्यामध्ये देव पाहिला आणि आपण देवाची आरती करतो तशी मी यांची आरती आता तयार केली. जय देव जय श्री लोहारा तुझ्या कृपेने चाले संसार हा सारा. जय देव जय श्री लोहारा तुझ्या कृपेने चाले संसार हा सारा. उद्योगपती असो की शेतकरी दादा सर्वांचा करतो तो पूर्ण वादा. शुद्धपती असो की शेतकरी दादा सर्वांचा करतो पूर्ण तू वादा. लहान असो की थोर सर्वांना तुझा आसरा तुझ्या कृपेने चाले संसार सारा. जय देव जय श्री लोहारा तुझ्या कृपेने चाले संसार सारा. धन्यवाद.
हातात विळा पुराण मोयता बुद्धी कले सांगतो शक्तिमान अभिया शक्तिमान अभियंता मात्यातील देवा तुला दैवत घालू दे तुझा हात डोईवर निरंतर लागू दे मात्यातील देवा तुला दैवत घालू दे सुख दुःख येत जात सावलीचा खेळ सुख दुःख येत जात सावलीचा खेळ पाठीवर पडे मारण सोसायला कधी शब्द सुरात अभंग गाती कधी मन मंदिराच्या गाभारी करते कधी शब्द सुर मैदानाचे कधी दर्द भरे दुखीचे कधी शब्द भांडू जळतात नको तिथे प्रगटतात काही शब्द एक नाही तोठ्यात काहींनी बसते आणि मनात कधी शब्द लागतात जिव्हारी कधी असतात अति व्यवहारी कधी शब्द परिसस्पर्श मैत्रीचा कधी राग दुश्मनीचा कधी शिवाचा पोवाडा बनतात शब्द कधी वीर गाथा बनतो शब्द कधी शब्द प्रेमाचे आर्ध आरव आजच्या या ऐतिहासिक अशा कवी संमेलनामध्ये आपण सहभागी झाला आणि आमच्या चव्हाण साहेबांनी आम्हाला परवानगी दिली या ठिकाणी कवी संमेलन करायचे त्यांच्याबद्दल शब्दगण काव्य कवी त्यांचे मनापासून आभारी आहे आमच्या शब्दगण काव्य ऐतिहासिक असे कवी संमेलन झालेले आहे कवींना सगळ्यांना माहिती आहे वाघ साहेबांना पण माहिती असेल काही माहिती नाही ते मी त्यांना सगळ्यांना आमच्या कवी संमेलनाचं किंवा शब्दगणचं वैशिष्ट्य काय ते मी थोडक्यात सांगतो आमचे असे ऐतिहासिक कवी संमेलन जगावेगळे जे साहित्य क्षेत्रात भारतात पुढे जगात पुढे झाले नसतील असे कवी संमेलन झालेले आहेत अमावस्येच्या रात्री कवी संमेलन उंटावर बसून कवी संमेलन मचानावर उभं राहून कवी संमेलन उडीत बसून कवी संमेलन मेट्रोमध्ये कवी संमेलन लोकलमध्ये कवी संमेलन चिंचवड टू लोणावळा परत असे ऐतिहासिक कवी संमेलन आपण घेतलेले आहेत त्याचे साक्षीदार सर्व कवी आहेत आणि त्या निमित्ताने या विषयावर त्यांच्याकडनं कविता झालेल्या आहेत हा एक मोठा आपल्याला उपलब्धी आहे तर हे एक ऐतिहासिक कवी संमेलन आमच्या कंका सरांच्या मनात होतं की जागेचा अभाव कसं काय करायचं काय करायचं द्वाराचं दुकान तर छोटंच असतं विचारायचं तिथं काय आपल्याला स्टेजवर उपलब्ध करून देता येणार नाही परंतु पाहुणे आपण आलात मोठ्या मनाने ते आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आपल्या या कवी संमेलनाचं शब्दगंगाच्या काव्यमंचाच्या या औरप्य भविष्य वर्षानिमित्त हे दुसरं कवी संमेलन आहे ऐतिहासिक म्हणजे 24 वर्ष तर झालेली आहेत 25 वर्ष चालू झालेलं आहे मागच्या महिन्यात एक झालं त्याच्यानंतरचं हे दुसरं कवी संमेलन आहे तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि 5 तास थांबवतो धन्यवाद लोहार रे आळवितो काय वाहू देवा कधी भेटशील मला ती वाट पाहू देवा कष्ट करून दिस गेला रात्र आली जगण्याची घात मला कधी मला देवा लोहार रे आळवितो तुला काय वाहू देवा समजली ना तुझी भाषा स्तुती तुझी कुठली करून जाईल गर्व सारा अजून तुला संधी आहे आता तरी सुकर भावा लोहार रे आळवितो तुला काय वाहू देवा कधी भेटशील मला किती वाट पाहू रे तरी मेघ हे दाटती कोटुनी अंबरी सूर्य लोहाराचा भाता जगण्याची रीत लोहाराचा भाता जगण्याची रीत शिकवतो लोखंडाचं जीवन त्याचे परी सोन्याचं भासवतो लोहाराचा भाता जगण्याची रीत शिकवतो सोसून घणाचे घाव तरीही तक्रार न करतो सोसून घणाचे घाव तरीही तक्रार न करतो जनहितासाठी जीवन स्वतःचे अर्पण करतो जनहितासाठी जीवन स्वतःचे अर्पण करतो लोहाराचा भाता जगण्याची रीत शिकवतो जगण्याची रीत शिकवतो मनामध्ये देव नाही भक्तीमध्ये भाव अरे मानसा आणि शिका तू तुका खोटा
मन पापी झाले तुझे विचारही खोटे, घालतोस वेड्या कार्य देवा पुढे खेटे, काया तुझी पांघरली खोटा पेहराव, अरे मानसा आणि शिका तू तुका खोटाव, या दुनियेची रीत उपराठी, धावती सगळे सुखाच्या पाठी, लागला ना कुणा अजून सुखाचा ता ठाव, अरे मानसा आणि तू तुका खोटाव, एका माते पोटी सर्व जन्म घेती, बुद्धपणा येता त्यांना हेच लाथा देती, दूर लोटून या त्यांना शोधिसी का देव, अरे मानसा आणि शिका तू तुका खोटाव, हीच जन्मभूमी तुझी हीच कर्मभूमी, कलाकार तुझ्या जगती हीच रंगभूमी, दोरी आहे त्याच्या हाती फक्त तुझे नाव, अरे मानसा आणि तुका तुका खोटाव. बनवूनिया तलवार शब्द करती चीरफाड, बनवूनिया वार न्यायासाठी लावते तनया धार, न्यायासाठी लावते शब्दांना या धार, शब्दांचे अवजार बनविते कधी बने हत्यार, शब्दांचे अवजार बनविते कधी बने हत्यार, भट्टी धगधग त्या भट्टीत ठेवते जिवंत हा अंगार, धगधग त्या भट्टीत ठेवते जिवंत हा अंगार, मी शब्दांचा लोहार तो या वारा वारा उडवितो राख, धग धगतो निखारा, धग धगता निखारा बहुमोल कार्य करतो, आणि ठेवलेल्या लोखंडाला आपल्या सम करून घेतो, कारण लोखंड लाल होतो अग्नीचा, लाल झालेलं लोखंड डोहार ऐरणीवर घेतो, घणाघण घालून या वरी हवा तसा आकार देतो, समोर ठेवितो ऐरणा, समोर ठेवितो ऐरणा, हाती घेतो या हातोडा, घडवितो अवदार, हा मुख्य बलुतेदार, हा मुख्य बलुतेदार. हा अभंग आहे. कण कण मन राहते भाजत, कण कण मन राहते भाजत, चटके सोसत स्वकीयांचे, चटका शब्दाचा अथवा वाक्याचा, चटका शब्दाचा अथवा वाक्याचा, नेमक्या क्षणाचा एखाद्याचा, सोडतो चटका कपडा फाटका, सोडतो चटका कपडा फाटका, जागतो विटका कायमचा, प्रेमाचा चटका असो तो बरे का, प्रेमाचा चटका असो तो बरे का, वाटते खरे का हा माणूस, यादी चटक्यांची भेटे कुशीवर, यादी चटक्यांची भेटे कुशीवर, राज्य श्वासांवर चाले त्यांचे, राज्य श्वासांवर चाले त्यांचे. नमस्कार. क्या बात. आलेले सर्व कवी मित्रांचं हृदयानं मी नमस्कार करतो. सन्मानित व्यासपीठ, आदरणीय वाघ महाराज, खरंच अतिशय एकदम अप्रतिम व्यवस्था केली आता चव्हाण साहेबांनी, म्हणजे अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी नेहमी खूप कमी घडतात. लोहार समाज हा विश्वकर्माचा वंशज मानला जातो. खरं तर शिल्प व्यवस्था भारतीय किंवा जगात जेवढे आहे त्यांच्याच हातात. अथर्ववेदात एक श्लोक आहे 2 ओळीचा, म्हणतात अथर्ववेदाय विश्वकर्मा, म्हणजे त्यांच्याकडे तेवढी कला. पण मी जास्त वेळ घेणार नाही. एक छोटंसं प्रसंग सांगतो की जेव्हा हल्दीघाटीचा वार संपला, महाराणा प्रतापना त्रास झाला, हालाकी ती युद्ध अनिर्णायक होती, तर त्यांना सपोर्ट करणाऱ्या 2 कम्युनिटी सर्वात जास्त उभे राहिले, तर भील जाती आणि ते लोहार जाती. हथियार कुठे येणार, लोहार जाती उभे राहिली. ती म्हटले हथियार आम्ही पुरावा करणार, कुठून करणार, काय करणार. आणि ती समाजाने त्या हथियारसाठी काय केलं असेल तर कोणाला काय नाही. त्याच्यानंतर 1576 नंतर पुढच्या 17 वर्ष सतत महाराणा प्रताप लढत राहिले. आणि त्याचं सर्वात मोठं कारण होतं की लोहार समाज त्याच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा समाज आपल्या समाजाचा, आपल्या देशातला सर्वात महत्त्वाचा मूलभूत. आणि मी जेव्हा मला चव्हाण साहेबांनी म्हटलं तर मला थोडीशी क्युरिओसिटी वाढली. मी थोडासा शोध करायला लागलो तर खरंच एक विषय खूप महत्त्वाचा सापडलं. काश्मीरमध्ये 1003 ते 1158 पर्यंत लोहार समाजाचं शासन होतं. आणि ह्या समाजाने भारतीय वर येणारे आक्रमण
किती ताकदीने त्यांचा सामना केला असेल त्याचं आपण चांगल्या पद्धतीने बघू शकतो की त्या 150 वर्षात काश्मीरच्या ह्या खाली मोगलिया किंवा आक्रांता येऊ शकते. आणि अजून एक मोठा महत्वाचा विषय तिथं मला सापडलं की कवी कल्लड नावाचा एक खूप मोठे हिंदी संस्कृतचे महाकवी होते. त्यांनी राज तरंगडी नावाचा एक पुस्तक लिहिलं. ते महाराज हर्षचे दरबारमधील हर्षचे दरबारी कवी होते. हे इतिहासाचा भाग आहे, हे कुणालाच माहीत नाही कदाचित. म्हणजे किती महत्वाचा विषय आता छावा आलाय आपल्या. बघा इतिहासमध्ये काय काय गोष्टी आपण किती लांब आहे इतिहास. म्हणजे काहीच माहीत नाही आणि आपण फक्त जगतोय. इतिहास विसरून माणूस जगता येत नाही. पण ह्या समाजाने हे जे तुम्ही मला एवढं सन्मान दिलं त्यासाठी 2 शब्द मला बोलायचे आहे ते बोललो. तर मी एक जास्त वेळ न घेता एक 2 लाईने सांगतो त्यांना ह्या समाजाबद्दल. जो लोहा पिघलाकर उसका आकार बदलने का हुनर रखता है, जो लोहा पिघलाकर उसका आकार बदलने का हुनर रखता है, देश हित में अपना सीना चीरने का जिगर रखता है. मंदिर मंदिर गुरुद्वारे भी हर शिल्प इन्हीं की कारी है. मंदिर मंदिर गुरुद्वारे हर शिल्प इन्हीं की कारी है. विश्वकर्मा के वंशज इनके कदमों में हर कोई अपना सर रखता है, हर कोई अपना सर रखता है. क्या बात है. थैंक यू सो मच. नमो सत्स्वरूपा दावी दयाळा मजात्मरूपा बोधामृत पाजुनी करी मुक्त काया करुणा कराया सद्गुरु स्वामी गजानन राया. आज या ठिकाणी आमचे जितेंद्रजी रॉय त्याचबरोबर अतिशय जुन्या जाणत्या आईसाहेब राधाबाई वाघमारे आणि आज या कार्यक्रमाचा मुख्य गाभा जे लोहार आहेत वाटते विलाससिंह चव्हाण त्यांचं नाव. त्याचबरोबर आमचे परममित्र सुरेशजी कंक, सुभाषजी चव्हाण, बाकी मुरलीधरजी दळवी आणि त्या ठिकाणी वकील ताई पण आहेत. आमचे सर्व या ठिकाणी जे कविवरी आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रथम या ठिकाणी सादर मी प्रणाम करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो. लोहार हे विश्वकर्मांचे वंशज आहेत. अतिशय हाल अपेष्ट सहन करून या ठिकाणी ते हे कार्य करत असतात. प्रथम मी या ठिकाणी शब्दगण काव्यमंच यांना खूप शुभेच्छा देतोय. अतिशय जिद्दीनं आमचे सुरेशजी कंक आणि त्यांचे सर्व सहकारी फार त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतले. कुठे नावे घेतले, कुठे शेकोटी पेटवली, कुठे मचान त्या ठिकाणी रेल्वेमध्ये स्मशानामध्ये सुद्धा त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कारणापे असता दृष्टी शंकापोटी उपेजना घन 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 ठण 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 ठण. आणि अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन हे मी सांगतोय तुम्हाला की शाळेमध्ये एक घंटी वाजवायला शिपाई होते. शिपाई तर घंटी वाजवायचे आणि ते आपल्या मनाशी म्हणायचे अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. इथले पुढे वकील झाले, इलेक्शन मध्ये उभे राहिले आणि त्यानंतर अमेरिकेचे त्या ठिकाणी ते अध्यक्ष झाले. टन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. आपल्याला त्या ठिकाणी आपल्यामध्ये एक सुप्त त्या ठिकाणी काही गुण असतात आणि त्याला फुलवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. मला यांच्याकडे पाहून आमच्या आईसाहेब वाघमारे ताई आई यांच्याकडे पाहून असं वाटतंय की त्या बहिणाबाईच दिसत आहे. ज्याच्यामध्ये नाही छेव त्याला शक्ती म्हणून नाही आणि ज्याच्यामध्ये नाही भाव त्याला भक्ती म्हणून नाही. इमानाला विसरला त्याला नेक म्हणून नाही आणि जन्मदात्याला भोगला त्याला लेख म्हणून नाही. सुंदर तत्वज्ञान बहिणाबाईच्या त्या ठिकाणी कवितेमध्ये आहे. आणि आमचे तुकाराम सुद्धा म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची चढत नाही. आणि त्याची त्या ठिकाणी तुम्ही आज पूजा सर्व मंडळीची नावं मला माहित नाही, मला माफ करा बरं का. आमच्या ताईने सुद्धा त्या ठिकाणी सुंदर अशा कविता म्हटल्या. हमारे भाई साहब ने भी बहुत अच्छा गाया. त्या दुसऱ्या किती त्यांचं वाटे तब्येत बरी नाही आहे, वाटे व्यंगत्व आहे थोडं,
तरी सुद्धा निष्ठा आहे आणि निष्ठा असावी. आपण जे काम करतोय ना त्याच्या ठिकाणी निष्ठा असावी. बघा एक पुजारी आहे, देव आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुकवू नये. विराट देवता ऐरणी वाचे मारिता जो धनी तोच मोल पावे खरा करणीचा होय सुरा. ही ऐरण आहे ना, ऐरण याच्यावर घाव त्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी ही ऐरण त्या ठिकाणी तुटत नाही, तुटत नाही, काही होत नाही. आणि आपल्या जीवनामध्ये बरं का सुरेश, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला मोल पावायचा असेल, चांगलं त्या ठिकाणी आपल्याला एक त्या ठिकाणी व्हायचं असेल, एक उच्च स्तर त्या ठिकाणी आपल्याला गाठायचा असेल, तर समाजाचे त्या ठिकाणी घणासारखे हाव त्या ठिकाणी घाव आपल्याला सहन करावे लागतात. साहुनी टाके घाव पाषाणाची होय देव. अनावश्यक भाग त्या ठिकाणी काढून टाकला तर त्या ठिकाणी दगडाचा सुद्धा त्या ठिकाणी देव होतो. आपल्यामध्ये जे अनावश्यक भाग आहे तो त्या ठिकाणी आपण काढून टाकला पाहिजे. आपली पूजा झाल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी सांगत असतो, काम ऐसा करो, काम ऐसा करो जो पहचान बन जाए, निशाना ऐसा मारो जो निशान बन जाए, और जिंदगी ऐसी जियो जो पहचान बन जाए. योगी पावन मनाचा साहे अपराध गणाचा विश्व रागे झाले वनी संती सुखे व्हावे वाणी. शब्द श्रेष्ठ शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मगौरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि विस्तारात चालणार नाहीये, पण संतांना सुद्धा त्रास झाला, त्यांना भिक्षा वाढली नाही, त्यांच्या अन्नामध्ये विष त्या ठिकाणी माती काढवल्या गेली. पण आमच्या मुक्ताबाई म्हणतात, दादा आपण कशासाठी आलो रे? तू असं बसू नको, ताटी लावून दरवाजा लावून बसू नको. जगाने त्या ठिकाणी बोलले ना तर त्याचं ते उपदेश समजा. जग आग झाली तर आपण पाणी व्हावं. तू योगी आहेस ना, योग्याने हे सहन करावं. म्हणून संत आमचे आहेत, त्या सर्वांना त्या ठिकाणी त्रास झाला, पण ते आजही त्यांची आपण पूजा का करतो? 700-750 वर्षानंतर त्यांची पूजा आपण का करतो? तर त्यांनी हे सर्व सहन केलं म्हणून त्या ठिकाणी हे लोखंड सुद्धा वितळतंय. बघा, लोहार हा शेतकऱ्यांचा देव आहे. लोहार हा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सुद्धा देव आहे, कारण ते विश्वकर्म्याचे त्या ठिकाणी वंशज आहेत. देवांची घरं ही 18 पगड जातीमध्ये जे आहेत त्या सर्व विश्वकर्म्याने बांधली महाराज. आणि म्हणून पुराणीला धार लावण्याचं काम, शस्त्राला धार लावण्याचं काम, पासांना धार लावण्याचं काम, बैलगाडीच्या धावाला लावणार. धावा कळते का? धावा तुम्हाला धाव कळते का? हो हो. तुम्हाला बैलगाडीचं चाक असते ना, त्याच्या वरची जी राऊंड पट्टी असते ना त्याला धाव म्हणतात. आणि ते शेवटण्याचं काम. आम्ही लहानपणी बैलगाडीनं जायचो आणि एखाद्या गावावर जर धाव पडली ना, बरं का लोहार बाबा, तर गडबड व्हायची. मग आता काय करायचं? मग पाहुण्याच्या घरून दुसरं चाक आणायचं, ते लोहाराच्या इथं टाकायचं आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं. एवढी सेवा त्या ठिकाणी ही लोहार समाज त्या ठिकाणी करताय. आणि म्हणून कर्मे इशू भजावा, कर्मामध्ये देव आहे. कांदा मुळा भाजी अवघी पिठा पारी माझी. आमच्या संतांनी त्या ठिकाणी काय केलं तर आपल्या कर्मामध्येच त्या ठिकाणी देव बघितलेला आहे. म्हणून अतिशय त्या ठिकाणी सुंदर याचं नियोजन केलंय तुम्ही. आणि बघा किती मोठमोठी मंडळी आहेत. आमचे मयुरीजी देशपांडे सुद्धा त्या ठिकाणी एक चांगलं काम करतायत. आणि तुम्ही सर्व आमचे दळवे असतील, आमचं कंकत बार भाव भन्नाटच आहे, कामाचं वेगळंच काम आहे. अतिशय त्या ठिकाणी खूप उत्स्फूर्तपणे अगदी चैतन्य त्यांच्यामध्ये आहे. आणि ज्याच्यामध्ये तो चैतन्य आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, तो जगाला आनंद देऊ शकतो. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही जगाला देऊ शकतात. आणि म्हणून एक अत्यंत त्या ठिकाणी हा भाता आहे. बघा, आता कुणीतरी सांगितलं की भाता म्हणजे त्या ठिकाणी श्वास आहे. श्वास श्वास नाही, नाम जप. हर श्वास खाली न जाए, न जाने इस श्वास का अवन कब रुक जाए. पण काम करत राहा. त्या ठिकाणी आपण प्रेम देतो, प्रेम आलं पाहिजे आपल्याला. आणि शब्द केले ना महाराज, ते पुढाला गेले, त्या ठिकाणी देवाला यावं लागलं, वर त्या ठिकाणी काढावे लागले. पण आपण असं म्हणतोय देव घेऊन आला, पण देव त्या ठिकाणी तुकारांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे. आपल्याला वाटलंय 15, 16, 13 दिवस त्या ठिकाणी पाण्यात राहिले, स्वतः भगवान परमात्मा त्या गाथ्याचं पारायण करत होता म्हणून वेळ लागला, मग आले वर, असा भाव आहे. आणि नंतर महाराज रडले, बाईल मेले बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिळा केली.
अनेक प्रसंग तुकोबारावर आले. स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी त्यांनी जे रोखपत्र होते त्यांचे लोकांकडे ज्यांचे पैसे होते ते स्वतःच्या हाताने बुडवले. आता सांगू का कर्जमाफी शेतकऱ्याची ती तेव्हा तुकोबाराने तेव्हाच केली. हा बरोबर. आज त्या ठिकाणी अगोदरच ह्या चालना मिळाल्या, पण आज भंडाऱ्या डोंगरावर जिथे माझ्या तुकोबारांचा त्या ठिकाणी पाय लागले, चरण स्पर्श झाला, आज तिथे 200 कोटीचं मंदिर होते. किती कोटीचं? संत ज्या ज्या ठिकाणी जातील त्यांचा स्पर्श होईल, ती भूमी तीर्थ होते महाराज. आणि म्हणून अत्यंत चांगलं काम मी अभंगाकडे का गेलो. रक्षक बहु फलन बक्षे नदी न संचय नीर परमार्थ के कारण साधून धरा सरी. झाडं आपली फळं खात नाही, नदी आपलं पाणी पित नाही, आणि त्या ठिकाणी साधू स्वतःसाठी जगत नहीं. जो औरों के लिए जीता है वो भगवान है, और जो खुद के लिए जीता है वो राक्षस है, दानव है. लढेयाचे लढे पुरती मनोरथाचे मनोरथ पुरती तरी माहेरे श्रीमंत होती तुम्हायची. म्हणजे ज्ञानवरांची होई आहे. आपलं माहेर जर श्रीमंत असेल ना तर आपले सर्व लाड पूर्ण होतात, आपले मनोरथ पूर्ण होतात, आणि आपण त्या ठिकाणी कोणाला ऐकायचं नाही. एखाद्या आमच्या माता भगिनीचं माहेर जर श्रीमंत असलं ना तिथे घरच्या लोकांना काहीच समजत नाही. माझा बाप श्रीमंत आहे, तसे संत आमचे मायबाप आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुझ्या स्नेहाची मागेश्वरी करी मुखिया ती अंगेकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा हुकम करोती वाचालम पंगुम लंग आहे ते गिरून यत कृपा तमह मंदे परमानंदम माधवम. जर त्या ठिकाणी आपण काही जरी नसलं आपल्याकडे, आपल्याला काही येत नसेल, पण त्या ठिकाणी भगवंताची संतांची गुरुची कृपा जर झाली तर त्या ठिकाणी मुखा सुद्धा बोलू लागतो. वेद बोलतोय, वेद रेडा बोलला. आपण म्हणतो ना अरे रेड्यासारखं वागतोय. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद. आणि असे साधे अभंग किंवा काही नाही, गाणी भजन नाहीये. ऋग्वेदाच्या रुचा बोलला, फक्त रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. म्हणून त्यांचं संतांचं आपल्यावर प्रेम असेल, कृपा असेल तर वाचस्पतीचे आपण त्या ठिकाणी संवाद करू शकतो. शेवटी एवढंच सांगेन की अतिशय तुम्ही मेहनत घेता, जिथे जागा मिळेल तिथे काम करता. आणि बघा आता इथे जागा नाही, आम्ही तरी बसलो तर मलाही कसं वाटत होतं की चांगली चांगली माणसं उभी आहेत आणि आम्हाला तिथं बसवलं, हे बरोबर नाही वाटत आहे का नाही. आणि म्हणून अतिशय त्या ठिकाणी खूप चांगले परिश्रम जिथे आहे तिथे जे मिळेल ते मिळेल त्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तो एक दिवस त्या ठिकाणी उच्च स्तरावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी आहे आणि कौतुक तुप आहे संचिताचे. पुन्हा एकदा खूप तुम्हाला धन्यवाद देतोय, खूप लाख नाही कोटी कोटी धन्यवाद देतोय. आणि माझ्या वाणीला विराम देते. पुन्हा सर्व कविवर्यांना सादर प्रणाम.
भली बुरी, सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लिवलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं. लिवलीन गरिबीचं कण खाऊ लोखंडाचं.